संत नामदेवांची एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे। एकदा त्यांनी स्वतःसाठी भाकरी बनवली होती। इतक्यात एक कुत्र समोर आलं। भाकरी त्याच्यासाठी बनवलेली नव्हती, पण त्यांनी क्षणाचाही विचार न करता ती त्याच्या पुढे धरली आणि म्हणाले, घे बाबा, तूच खा। आणि कुत्र्यांची सवयच असते, काहीही खायला मिळालं की ते तोंडात धरून एखाद्या कोपऱ्यात जाऊन निवांत खातात। ते कुत्र ही भाकरी तोंडात धरून पळालं। इतक्यात संत नामदेवांच्या लक्षात आलं, अरे तूप तर द्यायचंच राहून गेलं। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हातात तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागे धावायला सुरुवात केली। हिसकावून घेण्यासाठी नाही, तर देण्यासाठी। ते प्रेमाने हाक मारत होते, प्रभू भूखी नहीं खाओ, थोडा घी तो लेते जाओ। कुत्र पुढे पळत होतं आणि ते त्याच्या मागे मागे तुपाची वाटी घेऊन धावत होते, कारण त्यांच्या दृष्टीनं ते फक्त एक कुत्र नव्हतं। ते म्हणतात, तेरा मेरा एक नूर फिर काहे को, हजूर तुमने शक्ल बनाई है श्वान की, कण कण में है झांकी भगवान की। ते जणू विठ्ठलालाच म्हणत होते, मला ठाऊक आहे की चेतना तर एकच आहे, मग आज तू हे कुत्र्याचं रूप घेऊन का आलास? आणि मग ते म्हणतात, मी दुसऱ्या कोणाला भरवत नाहीये, मी स्वतःलाच भरवतोय, कारण तू आणि मी वेगळे नाहीच, तू आणि मी एकच आहोत।